हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा इयत्ता 8वीचा त्रिकोणांची एकरूपता हा धडा पाहत आहे. या पाठामध्ये आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सराव संच 13.1 सोडवला होता. सराव संचामध्ये असणाऱ्या एकूण 5ही आकृत्यांसाठी वापरल्या गेलेल्या एकरूपतेच्या कसोट्या आणि संगत बाजू यांची नावे मी तुम्हाला सोडवून दिली आहेत. आज आपण समरूपतेच्या कसोट्यांची पुन्हा एकदा उजळणी करणार आहोत. तुम्हाला पुस्तकामध्ये त्याच्या एक विशिष्ट व्याख्या दिल्या आहेत, त्या व्याख्या आपण पाहणार आहोत आणि पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये त्यावर आधारित सराव संच आपण सोडवणार आहोत आणि इथे आपला हा पाठ संपणार आहे. तेव्हा लक्ष द्या, आपण एकूण 5 कसोट्या पाहिल्या आहेत. त्याच्या आकृत्या देखील मी तुम्हाला काढून दाखवल्या होत्या. त्याच्या एक बेसिक जी काही व्याख्या असू शकते ती देखील मी तुम्हाला सांगितली आहे. तेव्हा हा भाग अगदी इझी आहे, तुम्हाला पटकन लक्षात येईल. बघा, पहिली कसोटी आहे बा को बा कसोटी. म्हणजे काय तर बाजू कोण आणि बाजू कसोटी. ठीक आहे, ज्या त्रिकोणामध्ये एक बाजू, त्यांच्यामधील कोण आणि पुन्हा एक बाजू जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. बा को बा कसोटी असं याला म्हटलं जातं. आता याची आपल्याला पुस्तकामध्ये व्याख्या दिली आहे, ती व्याख्या आपण पाहणार आहोत. बाकोबा कसोटी. या कसोटी आपण आधीही पाहिल्या आहेत, तुमच्या वहीमध्ये असतील, तुम्ही त्या देखील पाहू शकता. बघा, बाकोबा कसोटीमध्ये आपण काय लिहिणार आहोत तर जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेले कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू व समाविष्ट कोण यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणणार आहोत. बघा, जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेले कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोण यांच्याशी एकरूप असतील. तर काय असेल बाळांनो, तर ते दोन त्रिकोण एकरूप असणार आहेत. ठीक आहे, बघा, ही झाली बा को बा कसोटी. एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांच्यामधील कोण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू व त्यामधील कोण यांच्यासोबत जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. या कसोटीला आपण बाकोबा कसोटी असे म्हणतो आहे. लक्षात घ्या, बाजू कोण आणि बाजू कसोटी. कसोटी काय आहे, जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू त्यांनी समाविष्ट केलेले कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू व त्यांनी समाविष्ट केलेले कोण यांच्याशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणणार आहोत. ही आहे बाकोबा कसोटी. पुढील कसोटी आहे बाबाबा कसोटी. म्हणजे काय तर बाजू 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 कसोटी. बघा, यामध्ये तुम्हाला कसोटीच्या नावावरूनही समजू शकते की यामध्ये
तीन बाजू या एकरूप असणार आहेत. त्रिकोणाच्या तीनही बाजू परस्परांची एकरूप असणार आहेत, म्हणून ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणणार आहोत. व्याख्या लिहूया. बघा, जर एका त्रिकोणाच्या तीन बाजू एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंसोबत एकरूप असतील ठीक आहे. जर दोन त्रिकोण आहेत, पहिला त्रिकोण ABC आहे, त्या त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणासोबत किंवा दुसरा त्रिकोण घेऊया, त्याच्यासोबत एकरूप असतील तर ते दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणणार आहोत. असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप. ठीक आहे. ही झाली बा कसोटी, बाजू कसोटी. कसोटी काय आहे पहा, जर एका त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंसोबत एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणणार आहोत. बा कसोटीनुसार. ही झाली बा. आता आपण को कसोटी बघूया. बघा, को म्हणजे काय, तर कोण, बाजू आणि पुन्हा कोण म्हणजे को कसोटी. ठीक आहे. आधी आपण एक कोण विचारात, कोण दोन त्रिकोणांमध्ये. आता इथे काय असेल तर दोन त्रिकोणांचे कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूसोबत एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणणार आहोत. एकरूपतेच्या बा कसोटीनुसार. ठीक आहे. याची व्याख्या लिहूया. जर एका त्रिकोणाचे दोन कोण तुम्ही या कसोटीच्या नावावरून ही व्याख्या बनवू शकता. बघा, को आणि को आहे म्हणजे दोन कोण आहेत आणि एक बाजू आहे, म्हणजेच काय, तर एका त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू सोबत एकरूप असतील. सोप्या व्याख्या आहेत. तुम्हाला या व्याख्या कंपल्सरी पाठ कराव्या लागतील किंवा कशा लक्षात ठेवायच्या हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ही झाली को कसोटी. एका त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूसोबत जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप असतील असे आपण म्हणणार आहोत.
एकरूपतेच्या कोबाको कसोटीनुसार. त्यानंतर आपण चौथी कसोटी पाहूया. चौथी कसोटी आहे कोकोबा कसोटी. कोकोबा कसोटी म्हणजे काय असेल, जर त्रिकोणाचे दोन कोन व त्यांनी समाविष्ट न केलेली एक बाजू, ठीक आहे, दोन कोन व त्यांनी समाविष्ट न केलेली, जेव्हा बाजूमध्ये येते किंवा कोनमध्ये येतो तेव्हा बाजूने किंवा कोणाने समाविष्ट केलेली बाजू असते, पण इथे शेवट आला आहे त्यामुळे दोन कोन व त्यांनी समाविष्ट केलेली नसलेली एक बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोन व त्यांनी समाविष्ट न केलेली बाजू यांच्यासोबत एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप असणार आहेत. बघा इथे आपण कसं लिहिणार आहोत, जर एका त्रिकोणाचे दोन कोन व त्यांनी समाविष्ट न केलेली एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोन व त्यांनी समाविष्ट न केलेली एक बाजू यांच्यासोबत एकरूप असेल तर त्रिकोण एकरूप असणार आहेत. बघा एकूण 4 कसोट्या फळ्यावर लिहिल्या आहेत. पहिली कसोटी आहे बाकोबा कसोटी. इथे बघा बाजू, कोण आणि बाजू, मग याची व्याख्या आपण कशी लिहिणार, अगदी तुम्हीही व्याख्या लिहू शकता. बघा एका त्रिकोणाचे दोन कोण, ठीक, दोन बाजू, ठीक आहे, बा आणि बा आहे म्हणजे काय, तर दोन बाजू आणि कोण मध्ये आहे म्हणून आपण काय लिहिणार की त्यांनी समाविष्ट केलेला कोण. एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेले कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेले कोण यांच्याशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप असणार आहेत. ठीक आहे, मग कसं लक्षात ठेवायचं, तर बा को बा आहे, बाजू कोण बाजू आहे, बाजू आहे, दोन बाजू आहेत आणि मध्ये कोण आहे म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोण जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोणासोबत एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असणार आहेत. ही झाली कोबाको कसोटी. आता बा कसोटी पाहूया. इथे तीनही बाजू आहेत, 3 वेळा बा आहे. ठीक आहे, जर एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंसोबत एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असणार आहेत. अगदी सोपी कसोटी आहे. पुढे बघा कोबाको कसोटी. आता इथे को म्हणजे कोण आहे, बा बाजू आहे आणि पुन्हा कोण आहे म्हणजे दोन कोण आणि त्यांच्यामध्ये असणारी बाजू आहे. मग हे आपण कसं लिहिणार, जर एखाद्या त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूसोबत एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणणार आहोत. ही झाली कोबाको कसोटी. त्यानंतर कोकोबा कसोटी आपण पाहिली. कोकोबामध्ये पहा, इथे मध्ये दोन कोण आहेत आणि एक बाजू आहे पण दोन कोण झाल्यानंतर तिसरी बाजू येते, बरोबर. म्हणजे जर एका त्रिकोणाचे दोन कोण आहेत पण त्यांनी समाविष्ट केलेली बाजू आहे का, नाही. समाविष्ट केलेली म्हणजे काय, सपोज असा जर त्रिकोण असेल
ही बाजू आपण म्हणतोय हा कोण आणि ही बाजू एकरूप आहे असे आपण दाखवतोय, तर त्यांनी समाविष्ट केलेला कोण असेल. पण ही बाजू आणि हा कोण जर आपण एकरूप दाखवतोय तर दोन बाजू आणि हा तिसरा कोण असणार आहे. ठीक आहे, किंवा दोन कोण आणि तिसरी बाजू असणार आहे. बघा हा कोण आणि जर आपण ही बाजू दाखवतोय तर हे दोन कोण आणि तिसरी बाजू अशा पद्धतीने ते एकरूप असणार आहेत. म्हणजेच काय, जर एखाद्या त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ट न केलेली बाजू, ठीक आहे, या दोन्हीच्या मध्ये नाही आहे, म्हणजे त्यांनी समाविष्ट केलेली ती बाजू नव्हे, त्यांनी समाविष्ट केलेली न बाजू ही दुसऱ्या समाविष्ट न केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ट न केलेल्या न बाजूसोबत एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणणार आहोत. एकूण 4 कसोट्या पाहिल्या आहेत. या कसोट्या आधी देखील आपण पाहिल्या आहेत. 5वी कसोटी आहे. या कसोटीच्या व्याख्या व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर आपण कर्णभुजा कसोटी आणि इथे आपल्याला सोडवून दिलेली काही उदाहरणे देखील पाहणार आहोत. राईट डाऊन दिस. पहा, पुढील शेवटची कसोटी आपण पाहणार आहोत. कसोटी आहे कर्णभुजा कसोटी. कर्ण म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. त्रिकोणामध्ये 90 अंशासमोरील जी बाजू असणार आहे तो त्या त्रिकोणाचा कर्ण असणार आहे. कर्णभुजा कसोटी. ही कसोटी काय आहे तर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण व बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण व संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असणार आहेत. आता कर्ण म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल. हा काटकोन त्रिकोण आहे, याला आपण त्रिकोण ABC म्हणूया. कोण B 90 अंशाचा आहे. 90 अंशासमोरची बाजू हा कर्ण असणार आहे. म्हणजे AC हा काय झाला, कर्ण झाला. जर AC आणि दुसरी एक बाजू समजा BC ही अशाच एका दुसऱ्या त्रिकोणासोबत, याला आपण PQR म्हणूया. कोण Q 90 अंश असेल. आता PR हा काय झाला, हा कर्ण झाला. ही बाजू याच्यासोबत असेल तर बघा इथे दोन्ही कोण 90 अंशाचे होत आहेत. कर्ण AC हा PQ सोबत एकरूप PR सोबत एकरूप असेल आणि बाजू BC QR सोबत एकरूप असेल तर हे दोनही त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणणार आहोत. कर्णभुजा कसोटीनुसार या कसोटीची व्याख्या आपण लिहिणार आहोत. जर एक काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण. काटकोन त्रिकोण म्हणजे असा त्रिकोण ज्याचे माप हे 90 अंश असणार आहे. ठीक आहे, असा त्रिकोण जो असतो त्याला काटकोन त्रिकोण असं म्हटलं जातं. त्रिकोणांचे प्रकार तुम्ही शिकला आहात. बघा, एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण व संगत बाजू यांच्याशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप असतील. समजलात.
बघा, एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजे 90 अंशासमोरील बाजू असणार आहे आणि दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू जर एकमेकांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असणार आहेत. ठीक आहे, हे झाली कर्णभुजा कसोटी. एकूण 5 कसोट्या आपण पाहिल्या आहेत. पुस्तकामध्ये पान नंबर 87 तुम्हाला एक सोडवलेले उदाहरण दिले आहे. ते उदाहरण तुम्ही उतार्यामध्ये घरी सोडवणार आहात. त्याचसोबत या 5ही कसोट्यांच्या व्याख्या तुम्ही लिहिणार आहात. उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सराव संच 13.2 पाहणार आहोत. थँक्यू.